हॅलो, नमस्ते. कसे आहात सगळे? छान ना? मी पण एकदम मस्त आहे. अहो, बरेच लोकांना वाटते, लोक आपली चेष्टा करतात, कमी समजतात, अपमान करतात. ते आपण काय करायचं? रडत बसायचं का भांडायचं का आणि काही करायचं? प्रत्येकाला हा अनुभव असतो. कोणाला गरिबीमुळे अपमान करत असतील, कमी लेखत असतील, कोणाला रूप, रंग, उंची, कुठल्या गोष्टीवरना चेष्टा करतात. हे प्रत्येकाला अनुभव आहे. ते आपण अशा वेळी कसं डील करायचं हे आज मी तुम्हाला सांगणार आहे. आधी एक छोटीशी गोष्ट ऐका, मग पुढे जाते. एकदा काय झालं, एका कोरड्या विहिरीत, म्हणजे ते पाणी नव्हतं, एक गाढव पडलं. तर पडल्यावर खूप ओरडायला लागला, म्हणजे कोणतरी आपल्याला वाचवायला. लोकांनी बघितलं, गर्दी जमा झाली, पण कसं शक्य नाही ना, एवढे खोलात आहे. मग म्हणाले, त्याचा आवाज तर डोक्याला नको, कसंही विहीर कोरडी आहे, त्याला तिथेच आपण पुरून टाकूया. म्हणून सगळे माती टाकायला लागले. लोकांनी माती टाकायला लागल्यावर तर अंगावरची माती झटकायचं, त्या मातीवर उभं राहायचं, परत अंगावरची माती झटकायची, वर येऊन उभं राहायचं. असं करत करत तो वर आला. मला काय सांगायचंय, आपण इथे हीच पॉलिसी वापरायची. लोकांनी काही तुम्हाला म्हटलं तर झटकायचं, बिलकुल मनाला लावून घ्यायचं नाही. उलट त्यातनं आपण कसं फायदा करून घ्यायचा, आपली उन्नती, आपली प्रगती कशी करायची हे आधी समजून घेऊया आपण. पहिली गोष्ट म्हणजे शांत डोकं शांत ठेवा. बिलकुल रडू नका, वाईट वाटून घेऊ नका, नाही, शांत. स्वतःवर विश्वास ठेवायचा. हो, आणि एक तुम्ही लक्षात ठेवा, देव प्रत्येकाला काही ना काहीतरी प्लस पॉइंट्स देत असतो. पण आपला प्रॉब्लेम काय आहे, आपण समजून घेत नाही, त्याचा वापर करत नाही. त्यामुळे इथे काय करायचं, आपण सफल होऊन, आपण आपली प्रगती करून लोकाला दाखवायचं. मग आज नावं ठेवत होती ना, तुमची चेष्टा करत होती, ती लोक तुमच्याकडे येऊन तुमच्याशी बोलतील. हो, मला माहीतच होतं तू असं होणार, असं म्हणतील. तेव्हाही आपण शांत राहायचं. मग असं आपण करायला काय करायचं? पहिलं म्हटलं, मन शांत ठेवा, स्वतःचं निरीक्षण करा. लोकांकडे नाही बघायचं, आपल्याकडे काय प्लस पॉइंट्स आहेत, मला कशाची आवड आहे, मी काय करू शकतो, स्वतःकडे लक्ष द्या आणि स्वतःवर विश्वास ठेवा. बाकी लोक काहीही म्हणू देत, स्वतःवर विश्वास ठेवा. आणि काहीतरी एक गोल स्वप्न म्हणा, काही ही स्वप्न ठेवलेली लोक मोठे होतात बरं का. APJ अब्दुल कलाम बघा, मोठे मोठे शास्त्रज्ञ बघा, पॉलिटिशियन्स बघा, त्यांना स्वप्न असते, मी अमुक, मला व्हायचं आहे. त्यामुळे गोल म्हणा, स्वप्न म्हणा, काही म्हणा, हे तुम्ही ठेवा आणि ते संधीचा पण फायदा करून घ्यायला प्रयत्न करा. आणि एक आपण लक्षात ठेवायचं, जे काही आपण करतो तर योग्य मार्गाने करायचं, अयोग्य मार्गात जायचं नाही. का म्हणजे अयोग्य मार्गाला कधी यश नसतो, योग्य मार्गालाच यश असतो. त्यामुळे योग्य मार्गानं जायचं आणि मी म्हटल्यासारखं शांत राहायचं. वेळ प्रत्येकाची येत असते, वेळ बदलत असते.
आता रात्र आहे, सकाळ होते, सकाळ झाल्यावर रात्र होते. जे लोक तुम्हाला कमजोर समजतात का नाही, त्यांची पण वेळ येईल जेव्हा तुम्ही स्ट्रॉंग व्हाल आणि ते कमजोर होतील आणि ते तुमची काय एकदम तुमचं कौतुक करतील. त्यामुळे अशा वेळी आपण काय करायला पाहिजे, संघर्षाशी सामना करायला पाहिजे. काम करत राहायचं. तर काम सोडून नाही, मला शक्य नाही, पळून जायचं नाही. टेक द चॅलेंज. विद्यार्थी आहात तुम्ही अभ्यास करता, ते मन लावून अभ्यास करा, समजून घ्या. कुठलीही गोष्ट अवघड नाहीये. काम करत असाल तर काम करा, मन लावून काम करा. वेळ बदलतीये, वेळ बदलायला वेळ लागत नाही. आपण कितीतरी आजूबाजूला बघितले. काल मी इंटरव्ह्यू वाचत होते एका कर्नाटकमधले मुलीचा. पहिले तिचे 4 अटेम्प्ट IASचे फेल गेले, मग आत्ता ती पहिली आलीये. शी स्टूड फर्स्ट. हे कशामुळे शक्य झालं? असं मोटिवेशन स्वतःला द्या. कोणालाही प्रयोग करताना पहिले प्रयत्नात कुठलाही साध्य होत नाही. थॉमस अल्वा एडिसनचं माहित आहे आपल्याला. त्यानं बल्ब शोधला, तो त्याचा 10,000वा प्रयोग होता. म्हणजे तेवढे आधीचे प्रयोग त्याचे फेल गेलेले होते. त्यामुळे आपण जे काही साध्य झालं नाही, फेल गेलेलो असतो, तिथे तुम्ही एक त्यातनं धडा घ्या, लेसन शिका. फेलियर्स आर द बेस्ट टीचर्स म्हणतात. आपल्याला यश शिकवत नाही, त्याच्यापेक्षा जास्त आपल्याला फेलियर शिकवते. त्यामुळे कधी तुम्ही वाईट वाटून घेऊ नका. मला तर साध्य झालं नाही, ते माझं कुठे चुकलं, अमुक करू शकला, मला झालं नाही, मी कुठे कमी पडलो, माझं प्रॅक्टिस कमी पडला का, काय झालं, किंवा माझे काही वीक पॉइंट्स असतील. प्रत्येकाला स्ट्रॉंग पॉइंट्स असतात, तसे वीक पॉइंट्स पण असतात. माझे वीक पॉइंट्स काय आहेत, ते मी कसे दूर करणार, ह्याच्यावर विचार करा आणि स्वतःवर काम करा. लोकांशी कंपेअर करू नका. कंपेअर करायचं असलं तर स्वतःशी कंपेअर करायचं. कालच्यापेक्षा आज मी चांगलं केलेलं आहे. गेले परीक्षेपेक्षा आज मला चांगले मार्क मिळाले. मी 15 दिवसापूर्वी पुरणपोळी केली होती, त्याच्यापेक्षा आज मी बनवलेली पुरणपोळी चांगली झालेली आहे. त्यामुळे स्वतःशी कंपेअर करायचं. आणि संघर्ष हे प्रत्येकाचे जीवनात येतोच. फक्त काय असते, एकदा तुम्ही सफल झाल्यावर, तुम्ही सक्सेसफुल झाल्यावर लोक तुमची सक्सेसबद्दल बोलतात. तुम्हाला किती अडचणी आल्या, तुम्ही त्यातनं कसं काय पार केला, हे कोणालाही लक्षात सुद्धा राहत नाही. त्यामुळे आपल्याला स्ट्रॉंग व्हायची वेळ असते. जेव्हा आपल्याला अडचणी येतात, आपल्याला फेलियर्स येतात, अशा वेळी आपण स्ट्रॉंग उभं राहायचं आणि फक्त स्वतःकडे बघायचं. तेव्हाही लोकांकडे बघायचं नाही. आणि आपण त्यांना उत्तर कसं द्यायचं, आपले कामानं उत्तर द्यायचं. म्हणजे तुम्ही नाव, पैसा, रिस्पेक्ट सगळं मिळवता. वेळ बदलतीये तेव्हा ती लोक म्हणतील हो. ओपनली म्हणाले नाही तरी त्यांना समजेल का नाही, त्यांना समजू देत न समजू देत, आपले दिवस तरी चांगले झालेत. आपण तरी आनंदात आहोत, आपण खुशीत आहोत, आपण मजेत आहोत, आपली फॅमिली मजेत आहे, आनंदात आहे.
बास, ह्याच्यापेक्षा जास्त आपल्याला काय पाहिजे. आणि हे सगळं करत असताना आपल्या हातनं होते तेवढं दुसऱ्याला मदत करायची, त्यांना पण वर यायला आपण मदतीचा हात द्यायचा. हॅव ए गुड डे.